हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7वा. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 119. आता सांगिजे ते केवते, शब्दांचा संसार नाही जेथे. दर्शना बीजे तेथे, जाणीव आणि. अर्थात आता किती वेळा सांगावे की आत्मपरब्रह्माचे जाणीवेसाठी शब्दांचा उपयोग नाही. शब्द आत्मपरब्रह्माचे दर्शन करून देऊ शकत नाहीत, कारण शब्दांना समोर काहीतरी जड असावे लागते. शिकलेले विद्वान पंडित शब्दांना फार फार महत्त्व देतात. आपल्याला जे उमजले ते इतरांना नेमकेपणाने शब्दांमुळे सांगता येऊ लागले. पुढे मौखिक भाषा सुसूत्रपणे शब्दबद्ध करणे, ती लिपिबद्ध करणे ही ज्ञानक्षेत्रातील फार मोठी क्रांतिकारक उपलब्धी ठरली. अनेक युगे सर्व ज्ञान मौखिक पाठ करून घोकून पिढ्यानपिढ्या जतन केले गेले. ते ज्ञान आता लिहून ठेवता येऊ लागले. यामुळे अशांना ज्ञान असे म्हटले की ते शब्दांच्या सामर्थ्याने साध्य व्हायलाच पाहिजे, अशी त्यांची ठाम समजूत असते. तसा त्यांचा आग्रह असतो. काय म्हणता आपण? आपल्याला आत्मपरब्रह्माचे दर्शन झाले का? छान. मग त्याचे वर्णन करा आणि आम्हाला सांगा की तो कसा आहे. दार्शनिक गोंधळतो. त्याला समजत नाही की नेमके कोणते शब्द वापरू आणि त्याला व्यक्त करू. तो म्हणतो की ते मला शक्य होत नाही. मला अनुभूती मिळाली, परंतु मी नेमके काय अनुभवले ते मी शब्दात नाही सांगू शकत. मग हे शिकलेले विद्वान पंडित म्हणतात की याचा अर्थ तुम्हाला काहीही दर्शन झालेले नाही. एक तर तुम्ही असत्य सांगत आहात किंवा तुम्हाला भ्रम झाला आहे. या अशा शिकलेल्या विद्वान पंडित यांना उत्तर म्हणून म्हणा किंवा त्यांचे समाधान करण्यासाठी म्हणा किंवा खरे म्हणजे त्यांना उपदेश म्हणून माऊली येथे सांगतात, महोदय, आपण जरा हे शांतपणे जाणून घ्या. शब्दांनी वर्णन करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू असावी लागते. त्यासाठी समोर काहीतरी जड असावे लागते. त्याकरिता समोर काहीतरी धारणा असावी लागते. तरच शब्दांनी त्यांचे वर्णन करणे शक्य असते. शब्द सामर्थ्याच्या या मर्यादा आपण लक्षात घ्याव्या. तसे शब्दांनी वर्णन करण्यासाठी आपल्या देहादी इंद्रियांना त्याची काहीतरी प्रचिती यावी लागते. त्याचे आकलन व्हावे लागते. त्यामधून त्यांच्यात काहीतरी भावना निर्माण व्हाव्या लागतात. तरच आपली बुद्धी ती प्रचिती, ते आकलन, त्या भावना शब्दांनी व्यक्त करू शकतात. तथापि नेमकी येथेच अडचण निर्माण होते. आत्मपरब्रह्म इंद्रियातीत आहे. जेव्हा आपल्याला दर्शन होते, साक्षात्कार होतो, तेव्हा तो आपल्या जाणीव नेणीव या पलीकडे होतो. त्याचा आपल्या भौतिकाशी, देहादी इंद्रियांशी, आपल्या संवेदनांशी काहीही संबंध नसतो. त्यावेळी आपण आपल्या देहधारणेच्या आधीच्या अवस्थेत जातो. आपण जे अंशात्मा आहोत त्या आपल्या मूलभूत अवस्थेत आपण प्रविष्ट होतो. यामुळे जेव्हा आपण समाधीमधून व्युत्थान होतो तेव्हा आपण पूर्णपणे बदललेले असतो. आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते की आपण स्वतःच आत्मपरब्रह्म आहोत. आपण मौन प्रशांत होतो, कारण जे अद्भुत जाणले ते या भौतिक जगताच्या पलीकडचे असते. ते येथे व्यक्त करायची सोय नसते. तथापि जेव्हा प्रभू कार्याची आज्ञा होते तेव्हा योगी त्यांची अनुभूती साधकांसाठी व्यक्त करायचा प्रयत्न करतात. यात एकमेव हेतू इतकाच असतो की या योगे आत्मज्ञानाचा प्रचार व्हावा, साधकांना याची गोडी लागावी, अनुभूतीची थोडीफार माहिती व्हावी. परंतु अशावेळी हे सर्व किंचित मात्र सांगितले जात आहे याची स्पष्ट जाणीव साधकांना योगी करून देतात.
कारण ते दर्शन फक्त दर्शनीयच आहे, वर्णनीय नाही. ओवी क्रमांक 120. जयाचेनी बळे अचक्षुपण आंधळे, फिटोनी वस्तू मिळे देखणी दशा. अर्थात साक्षात्काराच्या दिव्य प्रसादाने डोळ्यांच्या अलीकडील अंधत्व नष्ट होते आणि त्यांना आत्मपरब्रह्माचा दर्शनयोग प्राप्त होतो. मातेच्या उदरी देह धारण केल्यावर जेव्हा देह तेथून बाहेर येतो तेव्हा त्याची अंतस जाणीव बोथट होते. बोथट होते याचा अर्थ त्याला मातेच्या उदरी असताना जी स्वची जाणीव होती ती क्षीण होते, कारण बाहेर आल्यावर काहीतरी चमत्कारिक निराळे असे जाणवू लागते. याचमुळे श्री समर्थ रामदास स्वामींनी जन्मदुःख निरूपण या समासात म्हटले आहे की हा जीव मातेच्या उदरी सोहम सोहम असे करत होता आणि तेथून बाहेर आल्यावर म्हणू लागला कोहम कोहम. आत मातेच्या उदरी असताना मी अंशात्मा आहे अशी जी त्याची जाणीव होती ती बाहेर आल्यावर क्षीण झाली आणि तो बावचळून विचारू लागला, मी कोण आहे? माऊली म्हणतात की ध्यानसमाधीमध्ये देहादी इंद्रियांची ती जाणीव पुन्हा उदित होते. ध्यान लागल्यावर देहादी इंद्रियांचे बाह्य भान नष्ट होते, ती अंतर्मुख होतात. त्यांना जन्माचे आधी जी जाणीव होती ती पुन्हा उदित होते. समाधी लागते आणि आता आकलन होते की येथे आपल्याला अंशात्म्याने त्या जगत जननीच्या अंशाने धारण केले होते. आपण जगत जननीचे लेकरू आहोत, सेवक आहोत. याचा अर्थ आपला स्वामी आत्मा आहे, परमात्मा आहे, योगेश्वर आहे. येथे ते दिव्य ज्ञान प्रज्ञा प्राप्त होते की आपण अंशात्मा आहोत. आपण देहादी इंद्रिये धारण केलेली आहेत. त्यांचा एकमेव उद्देश संचित नष्ट करत करत या स्वनिर्मित सृष्टीलीलेचा आस्वाद घेणे हा आहे. येथे ध्यानसमाधीमधून आपण व्युत्थान होतो. तथापि आता आपल्यात आमूलाग्र अंतर्बाह्य बदल होतो. आपण साक्षात्कारित योगी होतो. आपण योगाचरण करू लागतो. आपल्याला सर्वत्र चराचरात आत्मपरब्रह्माचे अस्तित्व जाणवू लागते. यालाच माऊलींनी येथे देखणी दशा असे म्हटले आहे. हरिओम.